सांग कधी कळणार तुला भाग 14. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. थोड्या वेळाने रियाची आई घरी आली. अरे वा काकू, तुम्ही आलात पण? हो, झालं बाबा ऑफिस एकदाचं. इतक्यात सुशांतचा फोन वाजला. हां आई, तू कुठे आहे? तिथेच थांब, मी तुला ॲड्रेस मेसेज करतो, तिथे पोहोच. की मी येऊ घ्यायला? ठीक आहे, नाही सापडलं तर कॉल कर, बाय, असं म्हणून त्याने फोन ठेवला. आई येतेय माझी, तिला कालच हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचं होतं, पण मीच म्हटलं की घरी आल्यावर भेट. सुशांत म्हणाला. वाव काकू, येत आहेत. आई फार ग्रेट आहे. तुला पण भेटून खूप मस्त वाटेल त्यांना. इतका वेळ शांत असलेली रिया मध्येच बोलली. आहेच ती ग्रेट, येईलच इतक्यात, जवळच आहे, सुशांत म्हणाला. कोणीतरी आलंय, मी बघते, असं म्हणून रियाची आई दार उघडण्यासाठी गेली. आईच असेल, मी आलोच म्हणून सुशांत पण गेला. किती प्रेम करतो हा त्याच्या आईवर. त्याच्या आईला तर हा इतका चिडका आहे हेही माहिती नसेल कदाचित. इतकंच चांगलं वागायला सगळ्यांसोबत काय जातं ह्याचं. रिया कशी आहेस बाळा? सुशांतच्या आईच्या आवाजाने रियाची तंद्री भंगली. आता ठीक आहे. बरं वाटतंय का आता? हो, कालच्यापेक्षा आज खूप बरं वाटतंय. चला, चांगलं आहे, पटकन बरी हो ग. तुला असं पाहावं वाटत नाही, सुशांतची आई तिला म्हणाली. हो, 1-2 दिवसात मी ऑफिस करेल जाईन, रिया त्यांना म्हणाली. नाही हा रिया, अजिबात नाही. मी सुशांत समोरच तुला सांगते की मी तुला पूर्णपणे बरी झाल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही, रियाची आई तिला रागावून म्हणाली. मी पण तुमच्या मताशी सहमत आहे काकू, सुशांत त्यांना दुजारा देत म्हणाला. घे आता, बॉसने परमिशन दिली म्हटल्यावर काय, रियाची आई म्हणाली. काय लावलं तुम्ही? मी नाही थांबणार घरी एकटी. किती बोर होईल मी, आणि काय करणार? मी नाही ऐकणार तुमचं कोणाचेच, रिया ठामपणे म्हणाली. अगं पुस्तके आहेत ना तुझी, ती वाच, सुशांत तिला मिस्किलपणे म्हणाला. ये सुशांत, का छळतोस रे तिला इतका? आज तरी सोड, आजारी आहे ती. तू लक्ष नको देऊ ग रिया ह्यांच्याकडे. तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तू जा ऑफिसला, सुशांतची आई तिला म्हणाली. हो, मी काही ह्याचं कुणाचं ऐकणार नाही आहे, रिया म्हणाली. आई, तू काय तिला सपोर्ट करत आहे? तिला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. पडेल परत कुठे रस्त्यात चक्कर येऊन, सुशांत म्हणाला. नाहीतर काय, असंही तिने कितीही बडबड केली तरी तिचं कोण ऐकणार आहे, रियाची आई म्हणाली. अरे काकू, तुमची आणि आईची ओळख करून द्यायची राहिली आणि सुशांतने त्यांच्या आईची आणि रियाची ओळख करून दिली. तुमच्याबद्दल बरंच ऐकलं आहे रियाकडून. समाजाला गरज आहे तुमच्यासारख्या लोकांची. छान वाटलं तुम्हाला भेटून, रियाची आई म्हणाली. मी असं काही वेगळं नाही करत, मला आवडतं हे काम करायला, बस आवड म्हणून करते, सुशांतची आई बोलली. सुशांत तुमचा मुलगा शोभतो आम्हाला. सुशांतची पण खरंच खूप मदत झाली. म्हणजे विचार, आजकाल कोणीच असं दुसऱ्यांच्या मदतीला येत नाही, रियाची आई म्हणाली. हो, सुशांत चांगला आहे, पण माझं ऐकतच नाही तो. काय ऐकलं नाही आई मी तुमचं? उगाचच काय आपलं. हो, ऐकतो तू माझं, मग लग्नाचं का मनावर घेत नाही? बघ रिया, सांग तुमच्या सरांना, बघ म्हणावं एखादी मुलगी. रियाचा चेहराच एकदम पडला. सुशांतने ते हेरलं. आईने आज चुकीचा विषय योग्य ठिकाणी काढला. सुशांतला खरं तर रियाचा चेहरा पाहून हसायला आलं. आता त्याने ह्यावरून रियाची आणखीनच घ्यायची ठरवलं. हे बघ आई, ह्या विषयावर खूप वेळा बोलणं झालं आहे. मला नाही वाटत ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट. आणि मुलगी शोध काय शोध, असं माहिती नसलेल्या कुठल्याही मुलीशी लग्न, छे, आयुष्याचा प्रश्न आहे. अरे मग माहिती असलेल्या मुलीशी कर ना, मी कुठे काय म्हटलं. तू तेही करत नाही. तुझ्या इतक्या मैत्रिणी आहेत, त्यातली एखादी, सुशांतची आई म्हणाली. आई, काही काय बोलतेस ग तू? मैत्रिणीपैकी म्हणे. ही नको ती नको पाहिजे, कोणती मग तुला, तेही सांगत नाही. ह्याच तुझ्या एकाच गोष्टीचं कंटाळली आहे मी. सुशांत, माझ्याकडे पण आहेत चांगले चांगले स्थळ, मी सुचवू का, रियाची आई बोलली. हो सांगा ना, नक्की बघू, त्याला काय विचारता, सुशांतची आई म्हणाली. मला चालेल, तुमच्या मुलीला चालेल का विचारा एकदा, सुशांत मनातच म्हणाला आणि रियाकडे पाहिलं. तिचा चेहरा अजूनही तसाच आहे. आईकडे कुठले ठिकाण आले, काय माहिती म्हणे, मी सुचवते, काय गरज आहे नुसत्या उचपत्या करण्याची.
आपल्याला काय करायचं शोधून घेईल ना तो. इतकीच हौस आली आहे लग्नाची तर, रिया मनातच म्हणाली. आणि तिने तिच्या आईकडे रागानेच पाहिलं. आई, तुझ्याकडे कुठून आणलीत ग स्थळे? रियाने थोडंसं रागातच विचारलं. तू नाही ओळखत त्यांना, रियाची आई म्हणाली. अगं हो, मी नसेल ओळखत, पण तू आधी सरांची अपेक्षा तर विचार. म्हणजे तुला कळेल ना की नेमकं कुठलं सुचवायचं. अय्या हो की, मी विसरलेच की. हा सुशांत, सांग ना तुझ्या अपेक्षा काय आहे? ओ हो रिया, तुला अपेक्षाचं जाणून घ्यायचं का मग? बघ आता, तो मनातच म्हणाला. आणि मग त्याने एकदम मुद्दामून रियाच्या स्वभावाच्या विरुद्ध अपेक्षा सांगितल्या आणि रियाकडे पाहून खोचक हसला. काय सुशांत, तुला अशी मुलगी हवी आहे? त्याच्या आईने आश्चर्यचकित होऊन विचारलं. कारण त्यांना वाटलं सुशांत रिया जशी आहे तशाच स्वभावाची अपेक्षा सांगेल. पण नेमकं उलटच झालं. हो, मला अशीच हवी आहे. बरं चालेल, मी शोधेल अशी, रियाची आई म्हणाली. चला आम्ही निघतो आता, बराच उशीर झाला आहे. निघायचं ना सुशांत? झालं का तुझं काम? हो झालं, निघूया. चल रिया, बाय, टेक केअर. मी उद्या येतो भेटायला ऑफिस झाल्यावर. रियाने फक्त हो म्हटलं आणि ते निघाले. तिला यावेळेस सुशांतचा खूप राग आला होता. आई, काय गरज ग उगाचच आपलं त्यांच्या मधात पडायचं? रिया चिडूनच तिच्या आईला बोलली. रिया, किती स्वार्थी आहेस ग तू. त्याने बिचाऱ्याने आपली इतकी मदत केली आहे. तुझ्यासोबत थांबला इतका वेळ, तुला तर आनंद व्हायला हवा होता, पण तुझं तर आपलं उलटच. त्याने आपली मदत करताना असा काही विचार केला का? असं वागणं अजिबात चांगलं नाही हं रिया, तिची आई तिला म्हणाली. सुचव ना आणखी, सुचव, माझं काय चाललं आणि त्याच्यासाठी. आई, तू मला भांडतेय लक्षात असू दे, रिया म्हणाली. मी भांडत नाही आहे, तुझं चुकतंय ते तुला सांगत आहे. आणि आता तू आराम कर, बराच वेळ झाला बसून आहेस. मी थोड्या वेळाने जेवायला वाढते. असं म्हणून तिची आई बाहेर गेली. सुशांत, मला अजिबात नाही आवडत हा, तू जे वागलास ते. असं करतं का कुणी? त्याची आई त्याला म्हणाली. अगं आई, रियाकडे आज खरंच कुणी नव्हतं म्हणून मी थांबलो, त्यात काय एवढं? तुला आवडलं नाही का? मी नाही जाणार पुढच्या वेळेसपासून, सुशांत म्हणाला. मी त्याबद्दल म्हणत नाही आहे, ते तू चांगलंच केलं. मग काय झालं? अरे, तू त्यांना अशा अपेक्षा का सांगितल्या? आई, तुझा प्रॉब्लेमच मला कळत नाही. मी सांगितलं तरी प्रॉब्लेम नाही, सांगितलं तरीही. मी काय करू, सुशांत म्हणाला. बरं, आता मी तुझ्या अपेक्षेप्रमाणे मुलगी शोधून आणते आणि मग तू नाही म्हणून दाखव हा. अरे, तू रियासमोर असं कसं बोलला? काय वाटलं असेल तिला? इतकी चांगली मुलगी आहे बिचारी, आणि तू मात्र तिच्या मनाचं थोडाही विचार करत नाही हा, त्याची आई म्हणाली. आई, तिच्या मनात असतं तर ती काही बोलली असती. ती बोलली का? काही नाही ना. मग तू काय एवढं मनाला लावून घेते? सुशांत त्याच्या आईला म्हणाला. जाऊ दे, तू कधी तुझी चुकी मान्य करावी. मी नाही बोलणार, काही नाही. कर, तुला जे वाटेल ते कर, सुशांतची आई त्याला म्हणाली. सुशांत, दुसऱ्या मुली बघणार तर मला का इतका त्रास होतोय? आणि मुळात माझी त्याच्याकडून अपेक्षाच का? तो माणुसकीच्या नात्याने मदत करत असेल. त्याच्या अपेक्षेमध्ये मी कुठेही नाही. आणि मीच तर त्याला म्हणाले होते की आपली साधी फ्रेंडशिप पण नाही. मग मी का अपेक्षा ठेवावी? त्याला तर किती चांगल्या चांगल्या मुली भेटतील, मग मला का निवडेल? मी उगाचच अपेक्षा ठेवते. रियाच्या मनातच विचार चालू होता. बिचारी रियाचा चेहरा पाहायचा होता. तिचं खरं तर मला पण तुझ्याशी असं वागावं नाही वाटत ग, पण ती डायरी वाचली म्हणून मला कळलं की जे मला फील होतंय सेम फिलिंग्स तुला पण आहेत. रिया, माझ्यासोबत राहणं सोपं नाही आहे. माझ्या आयुष्यात जे काही चटके मला बसले आहे त्याची झड तुला पोहोचू नये एवढंच मला वाटतं. म्हणून मी खरं तर तुला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता तुला ह्याची जाणीव करून द्यायला हवी. पण ती वेळ अजून आलेली नाही, पण तीही लवकरच येईल. रिया, झोप उडवलीस यार तू माझी. खरं तर कधी एकदा तुला मनातलं सांगतोय असं झालं, पण नको, सध्या तू बरी हो आणि माझ्या एका परीक्षेत पास होऊन दाखव. तो कितीतरी वेळ असाच तिचा विचार करत होता. रियाची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत चालली होती. तिचा ऑफिसला जाण्याचा हट्ट चालू होता, पण तिच्या आईने तिला काही जाऊ दिले नाही. सुशांत पण ऑफिसमधून घरी जाताना तिला भेटून जायचा आणि अधूनमधून तिला फोनही करायचा. तो खूप काळजी घेत होता तिची, आणि भेटल्यावर तेवढीच मज्जाही घ्यायचा तिची. खरं तर दोघांनाही त्यांच्या नकळत त्यांच्या सहवासाची
सवय होऊन गेली होती. रिया तर त्याच्या येण्याची वाटच बघत असे. असेच काही दिवस निघून गेले. हे बघ आई, आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो आणि त्यांनी आता ऑफिसला जाण्याची परमिशन दिली आहे. मी आता उद्यापासून जाणार ऑफिसला. हो जा, मी नाही अडवणार आता तुला. रियाला तर फार आनंद झाला. चला, उद्यापासून मी मोकळी ऑफिसला जाण्यासाठी. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद तिला सुशांतसोबत दिवसभर काम करायला मिळणार ह्याचा झाला होता.